आजचा वर्कआउट थोडा हेवी होता. सुरुवातीला एनर्जी खूप होती, पण वर्कआउट संपेपर्यंत अक्षरशः शरीर सांगत होतं की आत्ता मला काहीतरी चांगलं खायला दे. आणि खरं सांगायचं तर जिम केल्यानंतर फक्त एक्सरसाइज करून उपयोग नाही. आपण दिवसभर काय खातो, किती खातो आणि आपल्या शरीराला कोणते न्यूट्रिएंट्स देतो हेही महत्त्वाचं तितकंच आहे. म्हणून आज बाहेरून काही ऑर्डर करण्याऐवजी घरात उपलब्ध असलेल्या इन्ग्रेडियंट्समधून एक भरपूर प्रोटीन असलेली प्लेट मी आज बनवत आहे आणि ती तुमच्याशी शेअर करत आहे. चला तर मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ऑलराऊंडर सून. हेवी वर्कआउट, जिम आणि योगा हे आजकाल आपल्या शरीरासाठी इतकं महत्त्वाचं झालेलं आहे. धावपळीच्या जगामध्ये एक तासभर कमीत कमी 45 मिनटं तरी वेळ काढायला गरजेचीच आहे स्वतःसाठी. तर सकाळी सकाळी मी अशाच पद्धतीनं जिम करून आले. जिम करून घरी आल्यानंतर सगळ्यात जास्त भूक लागते आणि चटपटीत काहीतरी खावंसं इच्छा तर होते. पण आज मी अशी एक फुल प्रोटीन प्लेट बनवणार आहे जी पोटही भरवेल, चविष्टही आहे आणि वर्कआउट नंतरच्या मीलसाठी खूप छान ऑप्शन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही बनवायला फार वेळही लागत नाही, एकदम सोपी आहे. चला आजची माझी जिम नंतरची फुल प्लेट तुमच्यासोबत मी शेअर करते. तर आजच्या रेसिपीसाठी मी हे सुरुवात केली की मूग डाळ स्वच्छ धुवून 4 ते 6 तास मी भिजत ठेवली होती. तर पाणी काढून डाळीमध्ये आले, हिरवी मिरची आणि थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीकशी वाटून घेतली. पीठ फार पातळ किंवा फार घट्ट पण ठेवले नाही. डोशाच्या पिठासारखी कन्सिस्टन्सी त्याला ठेवलेली आहे. त्यात कांदा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, गाजर किसून, कोथिंबीर, जिरे, ओवा, हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तवा गरम करून अगदी थोडे तेल लावलं किंवा माझ्याजवळ बनवलेलं बटर थोडं शिल्लक होतं ते मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. एक वाटीमधून असं पीठ घ्यायचं आहे. थोडं थोडं करत थोडंसं फिरवून याच्यामध्ये तव्यामध्ये पसरवून घ्यायचं आहे. मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. वरून पनीर, स्प्राउटची स्टफिंग ठेवली तर हा चिल्ला अगदी पौष्टिक आणि अगदी टेस्टी होतो, पिझ्झासारखा. तर माझ्याजवळ अवेलेबल नसल्यामुळे मी ते काही घातलेलं नाही. चिल्ल्यासोबत दही, पुदिना, कोथिंबीर, चटणी घ्या, खूप छान लागते. मी बनवलेली आहे खोबऱ्याची चटणी आणि थोडेसे त्याच्यामध्ये फुटाणे घातलेले आहेत. तर जिम नंतरच्या जेवणासाठी चिल्ल्यासोबत दही किंवा पनीर घेतल्यास जेवण अगदी प्रोटीन रिच करता येते. जिमला जाणं सुरू केले पण रोज चिकन, अंडी किंवा महागडे प्रोटीन फूड्स खाऊन कंटाळला असाल तर आज हा मूग डाळ चिल्ला अगदी थोड्याच वेळामध्ये बनणारा तुम्ही ट्राय करू शकता. आणि कसा बनला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो मैत्रिणींनो, वर्कआउट, योग्य आहार, पुरेशी झोप, हायड्रेशन आणि कन्सिस्टन्सी हे सगळं मिळून लाईफस्टाईल तयार करा. आणि हो, उद्या मोठी